अकरामडी गावातले सगळी गँग बसलेले इथं. आता थोड्या वेळात काकू वहिनी अर्पिता असं नाचतीने त्या लोलतीन. हाय गाईज, मी विराज मोकल. तर कसे आहेत तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा. तर गाईज आजचा ब्लॉग आपला असा आहे की आज आपल्याला जायचं आहे पेनला. पेनमध्ये वाशीनाका आहे, वाशीनाकाला जायचं आहे. तिथं हलद आहे एकीकडं, कारण की पप्पा जाणार होते पण पप्पा पप्पा दुसरीकडे जाणार आहे हल्दीला, नांदगावला. तर मी जाणार आहे. तर गाईज मी पहिले गेलेलो ट्रेनने जाणार होतो, पण काय तिथं एक पण रिक्षा नाही रेल्वे स्टेशनला जायला. कलंबली रेल्वे स्टेशनला जायला एक पण रिक्षा नाही आहे. तर मी घरी आलो. मग आपली ताई आहे ना सुकापूरला, तर ती ताई जाणार आहे तिथंच. तर मग ताईला फोन वगैरे केला होता. मग ताई बोलली ये. मग ताईसोबत जाणार आहे मी आता. तर आपल्याला निघायचं 11 वाजता. आताशी 9:30 वाजलेले आहेत. तर भरपूर वेळ आहे आपल्याकडे. तर गाईज आता भेटूया एक तिथंच. थोड्या वेळात भेटूया. आता आपण पुढे भेटूया. इथं मस्त नाश्ता घेतला करायला बघा गाईज, इडली वडा. आता नाश्ता वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे. भेटतो गाईज, सगळं निघलं भेटतो मला गाईज. गाईज बाय. निघलो आताच. ताईचा फोन आला मग असे. आता इथून आता मी पनवेलला जातो. ओरे मॉलचे इथे, ओरे मॉलच्या इथून थांबायला लावलं आहे. तिथून ताई सुकापूरवरून तिथे थांबेल. तिथे बसून डायरेक्ट पेनला. तर काय तुम्हाला पनवेलला भेटतो होतं काही. गाड्यामध्ये पाठीमागे टाळी आहे. प्रांजय आपला आराध्य होते. आराध्य हाय. आपले भाऊ आहेत. आपला एक तुम्हाला आता पेनला भेटतोय. आता आम्ही आलो पाटणेश्वरला आलेलो आहे. आपलं आराध्य बघा. आराध्य इकडे बघ. तर आता आम्ही आलो पाटणेश्वरला. आता इथून ताईला घेऊ आणि डायरेक्ट जाऊ आम्ही. डायरेक्ट हल्दीवर जाऊ आम्ही डायरेक्ट. आता गाईज आता मी थोड्या वेळात निघणार आहेत. आणि इथं पण माझे सगळेजण व्हिडिओ बघतात ना. आता इथं माझे सगळेजण व्हिडिओ बघतात. सगळ्यांना व्हिडिओ म्हणजे जाम आवडतात गाईज. तर काही असाच प्रेम असतो तुमचा. तर काही आता मी निघतो इथून पाटणेश्वरून डायरेक्ट हल्दीवर जाऊ देतो. आता तर काही आता जेवलो, फुल दाबून जेवलो. आणि जेवायला होता कोलबे होते जेवायला. फर्स्ट टाईम मी जेवायला कोलबे होते हल्दीला. तर कंटाळा लागला आहे. जसं कोण नाही ना इथं, म्हणून कंटाळा लागला. संध्याकाळी आम्ही जाणार आहेत आपल्या अमितच्या इथं. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपला अमित मोकल, माहिती आहे तुम्हाला. गणपतीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही त्याला. त्याच्या इथं जाणार संध्याकाळी. बघू शकतो आपला रुद्र निस्ताला असतंय. काहीच आता लय कंटाळा आहे. तर भेटतो थोड्या वेळेला भेटतो मला. आता आम्ही आलो प्रांजलला काहीतरी घ्यायला. प्रांजल आमची उपाशी आहे. काय येतच लवकर घे, लवकर घे. तर आमच्या प्रांजलने घेतले चिंच आणि बॉटल घेतलेली आहे. तर काहीच आता बघा आमच्या प्रांजलने काय घेतलं. प्रांजल दाखव. आमच्या बुकाने काय घेतलं. तर भेटतो मला पुढे भेटतो. काहीच आता आम्ही निघतोय. आता मी चाललो रामोडीला, कारण की जाम कंटाळा आला. तर संध्याकाळी होतो आम्ही. संध्याकाळी त्या हल्दीला नाचाला. तर आपले भाऊ गाडी घालते पाठीमागं बघा. तर मला दाखवतो घालतायत भाऊ. आपल्या गाडी घालतायत. भेटतो मला तर पुढे भेटतो मला. आता रुद्र भेटतो मला पुढे. मी चाललोय तीर्थ यात्रेला. अंगारवाले
केसावर भांडी घे बघू शकतात. जाताना कसं नटून पटून आणि आता बघा हे बघा कसले पिसे दिला आता सांभळला बघू शकता. येताना नटून पटून आणि जाताना बाबू काय तुला बाबू वॉच का बघा तुम्ही एका दिवसाचा वॉच का. गाईज आता आलो आपल्या आम्ही भावाच्या घरी काकांच्या घरी आलो. आता आराम वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला गाईज कारण की खूप वाईट आहे. ऊन पण जाम लागतंय तर भेटतो मला पुढे भेटतो गाईज. आता उठलो झोपेतून आणि बघा आपल्याला आईने मस्त आपल्याला चहा आणले सर्वांना. मस्तपैकी चहा पितो आता आणि भेटतो तुम्हाला. तर गाईज आता चहा वगैरे घेतला मस्तपैकी मस्त झोपलेलो आणि चहा वगैरे घेतला. गाईज आता भेटतो तुम्हाला एक आता संध्याकाळी हळदीवर तयार वगैरे झाल्यावर भेटतो तुम्हाला. आणि आपले अमित भाऊ कधीचं गेले तर अजून आलेलं नाही. कुठं गेला काय माहिती कधीपासून आम्ही वाट बघते. तुम्हाला भेटतो पुढं. करमवाडीची शान आणबान शान कुमार अमर मोकल यांचं आगमन झालेलं आहे. तर बघू शकतात 4-5 वाजता येणार बोलला आणि बघा किती वाजता आलंय 7 वाजलं. इथं आपली ताई नंदावर चाललाय. इथं आपले त्याची घेऊ त्याची कॅम्पेनला बसलाय तो बघू शकतात. तो पोपटी लावायचे काम करतोय तो सध्या पोपटी लावत आहे. तर बघू शकता तुम्ही अंधार आहे दिसतंय का नाही तुम्हाला. तुला पोपटी लावते तो बोलते आज माझ्याकडून सोय आहे बोलते. काही प्रांजलचा ड्रेस पण तो टोकरा झालाय. बघू शकता. प्रांजल तू काय बोलशील याच्यावर. तुझा ड्रेस टोकरा कसा काय आला हा बघू शकता. तिथं लांब उभी राहा फोटोवर तुझा तुझा बघा ड्रेस बघा सर टोकरा आलाय. तयार वगैरे झालं होतं मस्त. आपले दुपारचे कपडे घातलेले आहे कारण की मी कपडे आणले नाही गाईज. तर तुम्हाला आता हल्दीला भेटू येतो गाईज. आता फायनल आम्ही त्या हल्दीच्या ठिकाणीवर आलेलो आहे. आपला अमित भाऊ आहे सोबत. आता थोड्या वेळाने जेवतो जरा आणि भेटतो तुम्हाला समोरचा सीन दाखवतो. थांबा 1 मिनिट. गाईज आता जेवण आलेलं आहे एकदम फुल दाबून जेवलो. मटण होतं ना फुल दाबून जेवलो. आमच्या वहिनी बघा वहिनी तर अख्खा टोपच रिकामा केलेला आहे. सगळे जेवलेले आहे तिथं मागे जाते डायरेक्ट फुल डायरेक्ट. आता आपली अख्खी पूर्ण गँग बसलेली आहे. हा हातकर हात व्हिडिओ बनवत आहे. आपले आत्या आलेले आहे सगळे जेवून तिथं बसलेले सगळे गँग बसलेले जेवून. आता तो टीव्ही नसेल भेटतो तुम्हाला नाचताना भेटतो तुम्हाला. तिथं आपला छोटू भाई बसलाय आपला छकुला दादा बसलाय. तुम्हाला भेटतो आता नंतर डायरेक्ट नाचताना मिळते नाचने के बाद. आता फक्त बँजो वाजले ना तर काको आणि वहिनी फायर. काको आणि वहिनी फायर त्याच्यासोबत कामने मात्रे फायर अजून फायर जोरात. हा आता अर्पिता ती पण फायर अर्पिता पण फायर. तुकारामवाडी गावातले सगळी गँग बसलेले इथं. आता थोड्या वेळात काकू वहिनी अर्पिता असं नाचतीने त्या लोलतीन. त्या नागिंदास त्या फायर होते सगळं. तुम्ही बघता बघा पुढे तुम्ही पुढे बघता बघत जावा. यांचा डान्स बघा तुम्ही बघता.
बँचचा तू नाव आला ना टोन तर आमच्या वहिनी अशी नाचल रे मन पाहत चरल लय खटरे लय डेंजर. फक्त आमच्या वहिनीचा डान्स बघा तुम्ही फक्त चेहरा दिसलेला तुमचं राहू दे. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असतं गणपतीच्या वहिनी आमची नाचत होते हात वर करून ती आहे वहिनी. ते बोलते बँच कोणा चालू होत फक्त बँच चालू होते हा वाचू दे. आता वहिनी आमच्या अशी नाचत नाही 1 2 3 4 5 जण डायरेक्ट धुरला.
गाईज आता आलो घरी, तिथेच काकाच्या इथं आलो आता, आपल्या अमित भाऊच्या इथं आलो आहे. आता असा आपला ब्लॉग होता. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करत जावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग तो. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गाईज बाय. ते आपले प्रांजल आहे, इथे आपले भाऊ बसलेले आहेत, सर्वजण आपले अमित भाऊ इथे आपले आम्हाला बसलेले आहेत. तर गाईज मागच्या ब्लॉगला तुम्ही जाम प्रेम दिलं, जसं अजून जास्त प्रेम दाखवा आणि काही सबस्क्राईब करा. काही तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब करतात नाही तुम्ही, प्लीज करा. हा प्लीज करा, तुमच्या भावाला बोलू नये. गाईज इथे मध्ये 2 शब्द संपवतो. जय हिंद जय जय हिंद जय महाराष्ट्र. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा गाईज. तर भेटू अशा ब्लॉगमध्ये. तर गाईज बाय.